भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड मैदानात आहेत आणि मात्र माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळ अग्रवाल यांचे सुपुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आज दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल या दोघांपैकी कोण आपला अर्ज मागे घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तेव्हा दिलीप बनसोड की प्रफुल्ल अग्रवाल नेमकं अर्ज मागे कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पडद्यामागे नाना पटोले आणि गोपाळ अग्रवाल यांच्यातला हा संघर्ष असल्याचं पाहायला मिळतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत देसाई आपल्या सोबत आहे। प्रशांत, भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नेमका कोण हे शेवटच्या क्षणापर्यंत का ठरू शकलं नाहीये? निश्चितच दीपक, नाम निर्देशन दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला प्रशांत बोला, तुम्ही, तुमचा आवाज पोहोचतोय। निश्चितच दीपक, नाम निर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला काँग्रेसची उमेदवारी नाकारून प्रफुल्ल अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। त्यामुळे काँग्रेसची मोठी धावपळ तारांबर उडायल्याचं चित्र बघायला मिळालं होतं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडनं माजी आमदार दिलीप बनसोड यांना एबी फॉर्म देऊन इथे उमेदवारी द्यावं लागली। मात्र आता प्रफुल्ल अग्रवालांची बंडखोरी काँग्रेससाठी कुठे डोकेदुखी ठरतात का याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे। आज काल प्रफुल्ल अग्रवालांनी त्यांचा फॉर्म स्टँड ठेवू अशी भूमिका घेतली होती। मात्र आज सकाळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ अशी एक भूमिका बजावलेली होती। त्यामुळे कुठेतरी आता प्रफुल्ल अग्रवालांमुळे काँग्रेस अडचणीत येत आहे काय असे एक चर्चा सुरू झालेली आहे। नेमकी काय भूमिका किंवा तिथे काही देखील आता नुकतेच नाना पटोले हे प्रफुल्ल अग्रवाल यांचे वडील गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे आणि काही क्षणातच अवधी बाकी आहे नामनिर्देशन पत्र वापस दिल्याचं। काय नाट्यमय घडामोडी परत एकदा आज आपल्याला भंडारा गोंदियाकरांना बघायला मिळतंय। कोण उमेदवारी मागे घेणार आणि कोणाची उमेदवारी स्टँड राहील हे बघणं तेवढंच एक महत्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रशांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।